हॅलो गाईस, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सानवी कुठली या मिनी ब्लॉगमध्ये. तर इकडे बाबू रेडी झाला आणि आता आम्ही निघालो आहोत कुडाव्याला जायला भाऊबीजसाठी. तर तुम्ही बघू शकता आम्ही निघालो आता आणि इकडे आला बाबू बहिणींना भेटायला बाबूच्या. तर तुम्ही बघू शकता कसा आले पिशवी वगैरे घेऊन, इथे बुटा काढली आणि मस्तपैकी आला आतमध्ये लाजत. तर तुम्ही बघू शकता कसा आलाय बाबू. आणि ते आरोहीने घेतली त्याची आरती करून मस्तपैकी यांची भाऊबीज झाली. आणि आता आम्ही निघालो कुडाव्याला जायला. तर तुम्ही बघू शकता कुडाव्याला आल्याला इथे फटाके वाजवतात रियांचा बाबूचा बघतात तिकडे मस्तपैकी मज्जा घेतात फटाक्यांची. तर बाबूची मस्ती चालू झाली. आल्याला पप्पाचं चाललं जेजुरीला उद्या. आणि इकडे बघू शकता दीदीने शिवकरवरून पार्सल घेऊन आली जेवण आणि चिंबोऱ्या पण तिनेच आणल्या. बाबूची मजा बघा, बाबूला चिंबोरी आवडते खूप. रिया जेवायला मंडळी वरण भात मटर पनीरची भाजी कोबीची भाजी मस्तपैकी जेवूया आपण आता. आणि जेवलं वगैरे मीने घेतली तयारी करायला भाऊबीजसाठी. आणि ते छोट्यांची भाऊबीज चालू आहे. बाबू काय तिथं पेढा खात नाही नको बोलतो. आणि इथे सायलदादा बसला मस्त टिकला वगैरे लावला वियानीने त्याच्या. आणि तशी प्रिन्स पण बसला. तर वियानीचे 5 भाऊस आहेत मस्तपैकी त्यांची भाऊबीज झाली. आणि रियान सांगता अशी आरती कर माझी. तर तिने उचलला ताट आणि तशी बसला आहे शेट आमचा बघा तो कसा असतोय. बसतच नव्हता तो आरती करायला, मी नाही बसत बोलता. आणि त्याची मोठी बहीण बघू शकता खूप जीव लावते त्याच्यावरती. आणि ते माझी पण भाऊबीज चालू झाली. माझं पण भाऊस आलेत, खूप लांबून आलेत माझे भाऊस मला भेटायला. तर काय बोलणार. तर आम्ही पप्पांची तशीच आमची सगळ्यांची भाऊबीज केली, कारण आम्ही एकत्र आल्या आम्हाला मज्जा वाटते सगळी एकत्र आल्यावर. तर माझ्या पाया वगैरे पडलं भाऊ. आणि ते आमच्या जिजूंना पण ओवाळलं मीनी. ते पण माझे भाऊसच आहेत मोठे, त्याही पण माझ्या पाया पडल्या. आणि तशी दीदीची भाऊबीज चालू आहे आमचे अहो बघा. आणि इकडे बाबू फुल रडतो, कारण त्याला दीदी पाहिजे आणि दीदी काय त्याच्याकडे लक्ष लावत नाही. तर इकडे दादा बघा बाबूला कसा केलं होतं, तो रडत होता म्हणून मला फोटोच नव्हता काढून देत. तर दादा बघा. आणि मस्त आहे की दादा पण माझ्या पाया वगैरे पडला. आणि बघा दादा कसा मला आता भेटतो, खूप मज्जा येते. आम्ही एकत्र आल्यावर सगळी हॅप्पी असतो एकदम आम्ही फॅमिलीसोबत. आणि इकडे बाबू बघा रात्रीचे मला बोलतो वियानीचेच कपडे पाहिजेत. तर पप्पानी घातले ते पण उलटे कपडे आणि आम्ही सगळी त्याच्याकडे बघून हसतो. आणि इकडे छोटा शेट पप्पाला मारतो बघा. आणि आम्ही सगळी बाबूला हसतो. आणि या चिंबोरीशी जेवायला सगळी. तर चला गाईज, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.